बीडमधले सगळे पत्रकार बांधव आणि बघितले उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी आहे, परंतु संभाजीनगरमध्ये आज संविधान दिनाच्या निमित्ताने सामाजिक न्याय विभागाने संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बरेचसे काही उपक्रमांचं उद्घाटन ठेवलेलं होतं आणि त्याचबरोबर कुर्डुवाडी आणि बार्शी इथे प्रचारासाठी जायचंय, परंतु बीडला मध्ये थांबण्याचं अगदी महत्वाचं कारण जेवढा नगरपालिका आणखी सगळ्या नगर परिषदांच्या प्रचारासाठी आहे, पण त्यापेक्षाही जास्त जी दुर्घटना घडली आणि पालवे गर्जे कुटुंबामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून घटना घडल्यावरती मी लगेचच त्याची दखल घेतली होती। त्याच्यानंतर त्या संदर्भात निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेला आहे आणि मुख्य प्रश्न हा वाटतो की पैठणमध्ये झालेलं डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या आणि इकडे झालेली डॉक्टर पालवे यांची मग आत्महत्या, तर 2 सुशिक्षित मुली आणि आपण असं म्हणतो की सावित्रीच्या लेखी शिक्षण घ्यायला लागल्या। या बीड जिल्ह्यामध्ये काही वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता आज मराठवाड्यातले युवक आणि युवती मुंबई, पुणे, संभाजीनगर अनेक ठिकाणी काम करतात, परदेशी पण गेलेले आहेत आणि अशा वेळेला काही तणावांमुळे किंवा कामातल्या अडचणींच्यामुळे अशा प्रकारची आत्महत्या फलटणमध्ये घडली। त्याच्यानंतर मी आरोग्य विभागाची आणि पोलिसांची तिथले तुषार दोशी SP यांची बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये मी त्यांना अनेक निर्देश दिलेले होते की वृत्तपत्रांमध्ये ज्या प्रकारे विक्टिमायझिंग द विक्टीम म्हणजे स्वतः जी महिला बळी गेलेली आहे त्या बळीचंच अजून मोठ्या प्रमाणामध्ये कशी अप्रस्तुत माहिती दिली जाते आणि ते थांबलं पाहिजे। कुठेतरी कोर्टाने सुद्धा जेव्हा पुढची कारवाई सुरू होईल त्याच्यामध्ये मी विनंती केली की रोज कोर्टाने बुलेटिन द्यावं काय झालं, म्हणजे मग आरोपीचे वकील काय बोलले, त्याच्यावर हे काय बोलले, याच्यामध्ये अनेक वेळेला ठरवून मयत महिलेची बदनामी करण्याचा पण हेतू असतो, तर तो टाळता येऊ शकेल। त्याचबरोबर आरोग्य विभागाला मी सूचना त्याच्यामध्ये दिल्या होत्या की तुमच्याकडे गेल्या 2 वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोस्टमॉर्टम करणारे ज्या महिला डॉक्टर्स आहेत त्यांच्या काही तक्रारी आल्या होत्या का दबावाच्या बद्दलच्या, त्याबद्दल सुद्धा तुम्ही मला अहवाल द्या। आणि त्यावेळेला मला असं सांगण्यात आलं होतं त्यांच्या आयुक्त स्तरावरून की 2 वर्षाच्या काळामध्ये एकदा कधीतरी असा प्रसंग आलेला असेल की त्यामध्ये पोलीस आणखी डॉक्टर्स यांचं मतं वेगवेगळी पडली, पण अन्यथा साधारणपणाने डॉक्टर्सना अशा प्रकारच्या दबावाला बळी पडले तर ते स्वतः CS सांगतात, त्यामुळे स्वतः त्यांना ते कुठलाही निर्णय घेण्याची वेळ येत नाही, अशा प्रकारे त्यांनी माहिती दिली होती। उद्या मी सकाळी पालवे कुटुंबाची भेट घेणार आहे, त्यांचं म्हणणं मी वाचलं सगळीकडे येतंय की आत्महत्या नसून ती हत्या आहे असं त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भामध्ये एक असं आहे की केमिकल विसेराचा रिपोर्ट जो आहे त्याला यायला वेळ लागत असतो, त्यामुळे आत्ताच कॉज ऑफ डेथ बद्दल काही भाष्य करण्यापेक्षा त्यांच्याकडे त्या संदर्भातले काय पुरावे आहेत आणि शेवटी असे की आत्महत्येला प्रवृत्त करणं हाही गुन्हाच आहे आणि म्हणून एक अत्यंत उच्च पदस्थ असणाऱ्या माणसांच्यासाठी जशी आमदारांच्यासाठी आता एथिक्स कमिटी म्हणजे आचारसंहिता काय असावी याच्यासाठी कमिटी विधिमंडळाने केलेली आहे, तशाच प्रकारनी प्रशासनामध्ये किंवा उच्च पदस्थांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा काही आचारसंहिता असल्या पाहिजेत आणि आपण संविधान म्हणतो की संविधान प्रत्येक गावात पोचलं पाहिजे। आम्ही तर काल कार्यक्रम असा घेतला मुंबईमध्ये आणि तो सगळीकडे आपण करतोय की शाखा तिथे संविधान, प्रत्येक शाखेमध्ये ती उद्देशिका असली पाहिजे बाबासाहेबांची आणि त्याचा काल आज मी संभाजीनगरमध्ये गव्हर्नमेंटच्या कार्यक्रमात तर त्याचं आम्ही सामूहिक वाचन केलंच, परंतु शिवसेना महिला आघाडीच्या महिला मेळाव्यात सुद्धा शेकडो महिलांनी तशा प्रकारची उद्देशिका वाचली आम्ही सामूहिकरित्या आणि आमदार प्रदीप जयस्वाल आणि आमचे राजेंद्र जंजाळ त्यांना उपस्थित होते, मी स्वतः उपस्थित होते। परंतु मला असं वाटतं की गाव तिथे संविधान, शाखा तिथे संविधान, याबरोबर घर तिथे संविधान असं म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, भगिनी भाव, सुरक्षितता हे घरामध्ये नसलं तरी चालेल अशी बऱ्याचशा घरातल्या लोकांची भूमिका असावी का काय असं वाटतं। मग ती पुण्यामधली
जी झालेली अगवण्यांच्याकडची केस असेल किंवा या प्रकारची आत्महत्या सोलापूरमध्ये पण झाली, डॉक्टर महिलेची, पंढरपूरमध्ये झाली, हे परळीमध्ये, मुंबईमध्ये झाली आत्महत्या. तर या ज्या घटना घडत आहेत त्याचबरोबर चिमुकल्या मुलींवरती अत्याचाराच्या घटनांच्या मध्ये गावकऱ्यांनी काही ठिकाणी गैरसमजातून किंवा अन्य काही कारणामुळे आरोपीला पकडण्याच्या संदर्भामध्ये दबाव आणण्याची सुद्धा तक्रारी माझ्याकडे येत आहे. त्या पार्श्वभूमीवरती मी SP बीड यांच्याशी बोलणार आहे. त्याचबरोबर नवीन जी भारतीय न्याय संहिता आहे त्याच्यामध्ये काय तारखेला त्यांनी कोर्टामध्ये साक्ष द्यायची वेळ येणार आहे या संदर्भामध्ये स्वतः तारीख पोलीस अधीक्षकांनी किंवा आयोनी संबंधित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला कळवावी असं गृहीत धरलेलं आहे. पण ते अजून होत आहे की नाही याची पण काटेकोर तपासणी आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने बीड आणखी या भागासाठी, संभाजीनगरसाठी जे महानिरीक्षक आहेत, पोलीस महानिरीक्षक, त्यांच्याशी पण मी बोलणार आहे. माझं प्रत्येक निवेदन फडणवीस साहेबांना पाठवलं, त्यांच्याकडून मला ॲक्नॉलेजमेंट येते. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब तर मध्यंतरी आम्ही घोषणाच केलेली आहे त्यांनी की प्रत्येक घरातलं सुनेचं रक्षण हेच आमचं महिला धोरण आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक सुनेचं रक्षण हेच आमचं महिला धोरण. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या बरोबर सुना ज्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा ठाण्यातून एक चांगली हेल्पलाईन चालवली जाते आणि मीनाक्षी शिंदे त्याचं काम करतायत. परंतु आपल्या मार्फत माझी विनंती राहील बीड, मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना की घरामध्ये सुद्धा संविधान शेवटी वापरायची जर का वेळ आली तर त्याच्यामध्ये आम्ही आणि सरकार आणि समाज या सगळ्यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या बाजूने जसं उभं राहिलं पाहिजे तसं आत्महत्या करावीशी ज्यावेळेला वाटते कुठल्याही व्यक्तीला तर त्यांनी मदत घेणं फार गरजेचं आहे. कारण दुसऱ्या माणसाला शिक्षा होईल पण स्वतः आपण आयुष्यातून निघून गेलो तर आपले पालक, आपली मुलं, आपल्या घरामधले आई वडील यांना मात्र दुसरी व्यक्ती ती मिळणार नाहीये. आणि त्यामुळे सुशिक्षित महिला ही अशा प्रकारे आत्महत्या करायला भाग पडतं तिला, ही फार दुःखदायक गोष्ट आहे. आणि त्या दृष्टीने या आत्महत्या टळण्याच्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन असं एक राष्ट्रीय महिला आयोगाने प्रयत्न केलेला आहे. तर तो मला महत्त्वाचा वाटतोय आणि ते जर का सुरू झालं तर नंतर सुद्धा काही अडचण आली तर त्याबद्दल उपयोग लोकांना होईल असं मला वाटतं. आपण अतिशय झुंजार पत्रकार आहात सगळेजण द्यायचे. तुम्ही डॉक्टर मुंड्यांचं प्रकरण आपण रसाला लावलं, त्यामुळे प्रकरणं घेतली हातामध्ये आणि सोडून दिली असं कधीच झालेलं नाही. आज काठोड्याच्या केसमध्ये सुद्धा शिक्षा झालेलीच आहे. त्या कुटुंबांचंही पुनर्वसन बऱ्यापैकी झालेलं आहे. तो मुलगा त्यांचा जो तेव्हा खून झाला होता त्यांचा नामदेखील सगळ्यांची, त्यांनी त्याची इच्छा व्यक्त केली होती की मला पप्पाच वाजवायचा आहे, त्याची आवड ती जपलेली आहे. आणि त्याला गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं तर मी तुला पप्पाच देईन. आणि तो त्याच्याकडे आजही आहे आणि तो मुलगा माझ्याशी आजही संपर्कामध्ये जवळजवळ म्हणजे 2007 मधली घटना आहे. तर त्याला 17 वर्ष झाली, तो मुलांनाच मोठा झाला. आणि हे सगळे लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत. त्याचबरोबर इतरही काही केसच्या महिला इकडे आलेल्या आहेत. न्यायाला वेळ लागतो, देर आहे लेकिन अंधेर नाहीये हे मी बीडमधल्या जनतेला जरूर सांगेन. आणि त्यामुळे बाकीच्या सुद्धा काही पीडितांच्या केसेसमध्ये शिवसेना, माननीय शिंदे साहेब पूर्णपणे लोकांच्या पाठीमागे उभे आहेत. पण तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी उत्सुक आहात, मला कल्पना आहे, तर तुम्ही प्रश्न करून विचारू शकता. आपण पालवे कुटुंबाची उद्या भेट घेणार आहोत. आणि 2 दिवसात काही पोलीस प्रशासनाकडनं स्थानिक आपण काही माहिती घेतली आहे काय, पण आपल्याकडे आज संदर्शनामध्ये कुठल्या मतावर आहे? बऱ्याच लोकांकडून माहिती घेतली आहे. त्याच्यामध्ये व्यक्तींच्याकडून जशी घेतली आहे माहिती तशी पत्रकारांच्याकडून सुद्धा घेतलेली आहे. पत्रकारांच्याकडून सुद्धा घेतलेली आहे, लोकांकडून घेतली आहे. आमच्या संगीता चव्हाण राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आहेत त्यांच्याकडून घेतलेली आहे. आणि त्याच्यात एक दिसतंय की काही त्यांच्या वैयक्तिक जीवनाच्या संदर्भामध्ये त्यांची असंतोष आणि नाराजी होती आणि त्या संदर्भातली काही माहिती मिळाल्यामुळे त्या फार दुःखी झालेल्या होत्या आणि त्याच्यामुळे वादविवाद होत होते. मला असं वाटतं की काही विषय जे असतात त्याच्यामध्ये दोघांचं मतभेद झाले तर त्यामध्ये स्त्रीला परत आयुष्य नव्याने सुरू करता येत नाही अशी बरीचशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे हा एक सोशल स्टिग्मा किंवा समाजाचा दबाव तिच्यावर राहतो. परंतु ज्या वेळेला अनेक गोष्टींमध्ये जर का पटत नसेल, 10 पैकी 6 कुटुंबात समझोता होतो पण 4 कुटुंबात समझोता झाला नाही तर त्याचा दोष महिलेला द्यायचा थांबेल समाज, त्यावेळेला स्त्रियांच्या आत्महत्या कमी होतील असं मला वाटतं. 2 दिवसापूर्वी
शिरूर तालुक्यातील 5.5 वर्षाच्या मुलीवर 5.5 वर्षाच्या मुलीवर नातेवाईक मुलांना अत्याचार केला. 7 तारखेला घटना घडली, 13 तारखेला गुन्हा दाखल झाला. मधले 5 दिवस गावातील ग्रामस्थांनी बैठका घेऊन त्या आईवर पीडितेवर दबाव आणला आणि ज्या दिवशी गुन्हा दाखल होते त्याच्या आज दिवशी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर अख्खं गाव पोलीस ठाण्यात जाऊन त्या पीडितेला ठाण्यातून बाहेर आणते. ही काही घटना आपल्या कानावर आली का? मी स्वतःच सांगितलं की मी त्याची त्याच दिवशी मला पोलिसांवर काही कारवाई होणार आहे का किंवा काही चौकशी होणार आहे का? पोलिसांवरती कारवाई आहे. पहा, एक काय माहितीये का, पोलीस स्वतःहून दखल घेऊ शकतात त्यांना जर का शंका आली तर. पण मुलीने बोलण्याच्या संदर्भात तर पालकांची तेवढी तर तयारी करून घेणं गरज लागते ना. आणि मी तर मला ज्या क्षणी घटना कळली म्हणजे दबाव नंतर आल्याची समोर आली बातमी. पण नांदेडला पण असाच प्रकार झाला होता, शिक्षकांनी केलेला आहे. मी साधारणपणे माझ्या नजरेत ज्या बातम्या येतात त्या प्रत्येक बातमीमध्ये मी निवेदन देते आणि आयो नंतर मला फोन पण करतात. या विषयाच्या संदर्भामध्ये मी उद्या त्यांना विचारणा करते. परंतु विलंब झाला म्हणजे केस वीक झाली असं नाहीये. त्या मुलींनी काय वस्तुस्थिती सांगितलेली आहे हे बघून त्याच्यानंतर आयो वकिलाचा सल्ला घेऊन पुढची कारवाई करतील. पण गावकऱ्यांना असं वाटलं असेल की बाबा त्यांनी वैयक्तिक वादामधून केली, समजा असं वाटलं असेल त्यांना केस, तर त्यांनी हा मार्ग नाहीये की मुलीच्या आईवरती दबाव आणावा असं मला वाटतं. याला जोडूनच ताई, पोक्सोमध्ये एक अशी तरतूद आहे जेव्हा पोक्सो आला अस्तित्वात तेव्हा जर एखाद्या अल्पवयीन मुलींना असा काही प्रकार घडल्याची माहिती ज्याला कुणाला दिली असेल त्यांना स्वतःहून ती पोलिसांना कळवली पाहिजे. मग असं असताना जेव्हा आई वडील कळवतात, सर्व करतात आणि पोलीस त्या लेवलवर डिले होते, हे जे अशा काही घटना म्हणजे ऑफेन्स वर्किंगचा प्रकार असं वाटतोय का? असं म्हणता येणार नाही. पोलीस मुद्दामून डिले करतात असं दिसत नाहीये. मालेगावच्या केसमध्ये सुद्धा आरोपी लगेच पकडला गेलेला आहे. मालेगावमध्ये झालं तिथे. दुसरं बदलापूरची जेव्हा घटना घडली त्यावेळेला मी पोलिसांशी जेव्हा बोलले त्यावेळेला, आणि मी स्वतः पण अनुभव काही वेळेला घेतलेला आहे की मुली तो जो दुःखद किंवा जो लाजिरवाणा भाग त्यांना वाटतो त्याच्यावरती बोलायलाच तयार नसतात. आणि मी आता पोलिसांनाही म्हटलं अतुल की 4 वर्षाच्या मुलीला बोलतं करणं आणि 14 वर्षाच्या मुलीने बोलणं याच्यात एसओपीज वेगवेगळे असले पाहिजेत. ज्या पोलीस स्टेशनमध्ये सगळे खाकी ड्रेसमध्ये बसलेले लोक आहेत, दुसरे काही आरोपी आहेत, अशा याला 4 वर्षाचं मूल जाऊन तिथे धडाधड झालेली घटना सांगू शकेल हे पण शक्य नाहीये. काही वेळेला ती घाबरू शकते मुलगी. आता तुमचा जास्त मला वेळ घ्यायचा नाही पण सांगायलाच पाहिजे. अशी एक घटना आहे की एका छोट्या मुलीवर शाळेतल्या यांनी पिऊननी बलात्कार करायचा प्रयत्न केला होता आणि ती मुलगी इंग्लिश शाळेत शिकत होती. चांगलं कोणी म्हटलं की ती गाणं म्हणून दाखवायची कुठलं, कारण तिला तेच घरात सांगायचे नेहमी. तिच्याशी हे बोलले, ती शेवटपर्यंत बोलतच नव्हती. अक्षरशः त्या शहराचे सीपी मी मला सांगितलं की ती बोलायलाच तयार नाही, तर काय मार्ग काढायचा. म्हटलं तर मी एकदा प्रयत्न करून बघते. म्हणून मग आम्ही गेलो आणि सीपी ते तिचे आई वडील सगळे बसले. माझ्या हातात मोबाईल होता. त्या मोबाईलमध्ये माझी छोटी भाची होती, तर तिने तो पत्ते खेळतात त्याचा तो लहान मुलांचा गेम टाकलेला होता. तर तिने मुझे विचारले आप मुझे खेळने देंगे. म्हटलं हा खेलो ना. तो तिने खेळली 15-20 मिनिटं आणि म्हणाली आंटी आप बोल रहे हैं ना, मैं मेरे को बोलने के लिए मैं अभी आपको सब बताती हूँ असं म्हणून तिने सगळी केस धडाधड सांगितली. म्हणजे तिला कुठेतरी मनामध्ये वाटायला पाहिजे की बाबा मला हे सुरक्षित ठेवतील. त्यामुळे आई सुद्धा स्वतः घाबरलेली असते. आईला समुपदेशन करायची वेळ येते बऱ्याच वेळेला वडिलांवरती दबाव आणला जातो की तुला आम्ही लाथाबुक्क्याने मारू म्हणून. त्यामुळे गरीब घरांच्या मध्ये अशी घटना ज्याला घडते त्यावेळेला समाजाची सहानुभूती कोणाच्या बाजूने खरी उभी राहणार हा मुद्दा आहे मला असं वाटतं. साक्षी कांबळे प्रकरणानंतर तुला संपादनामध्ये पुन्हा आता गौरी पालवी त्या लहान कुठेतरी इथलं बाहेर संपादन असं वाटतंय त्याच्यासाठी काही वेगळं. तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय. परंतु जगामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचा जो अहवाल आलेला आहे त्याच्यात त्यांनी असं म्हणता येते की 3 पैकी एका महिलेला असं जाणवतं की माझ्यावरती अत्याचार झाला असता. अशा त्या हिंसाचाराच्या जवळ असतात. अनेक वेळेला हिंसाचाराच्या जवळ असतात की ज्याच्यामध्ये तिला भीती वाटत असते की माझा कोणीतरी पाठलाग करतंय किंवा कोणीतरी नकोसा स्पर्श करण्याचा प्रयत्न करतंय. आणि 3 पैकी 1 महिला अशा पद्धतीच्या अत्याचाराच्या भयाखाली वावरत असते. आणि आपल्याकडे कन्व्हिक्शन रेट वाढलेला आहे गेल्या काही वर्षांमध्ये. असं असलं तरी सुद्धा डिजिटली छळ काढणं, ब्लॅकमेलिंग करणं जसं साक्षीच्या केसमध्ये झालं, त्याचबरोबर ते सगळीकडे मॉर्फ करून पाठवणं, खोट्या वेबसाईट्स करणं, असे बरेचसे प्रकार अनेक ठिकाणी आपल्याला चाललेले दिसत आहेत. आणि मला असं वाटतं की
पूर्वी फडणवीस साहेब जेव्हा पहिल्यांदा सीएम झाले तेव्हा 16 कारणं त्यांनी शोधलेली होती की कशा प्रकारे दोषसिद्धीचं प्रमाण वाढवता येईल. पण आता नवीन जो कायदा आलेला आहे BNS मध्ये त्याच्यानुसार निकाल लागायला लागले की 100 पैकी निदान 80% केसेसमध्ये शिक्षा व्हायला लागली तर लोकांच्या मनामध्ये त्याचा कुठेतरी परिणाम होईल. आज आपलं प्रमाण त्याचं 44 ते 50% आहे आणि जपानमध्ये कन्व्हिक्शनचा रेट 98% आहे, 99% असतो. तो 1% कमी झाला तर राष्ट्रीय परिषद होते. म्हणजे आज आपण जसं इतर विषयांना महत्व देतो तेवढं दोषसिद्धीला जर का दिलं महत्व तर उपयोग होईल. पण आपण बघतो की बीड सारख्या ठिकाणी जसं अलीकडे लोक आमच्याकडे तर म्हणतात, मला स्वतःला ऐकलं की वाईट वाटतं कारण बीड जिल्ह्यात माझं स्वतःचं खूप चांगले अनुभव मला आलेले आहेत. तिथे न्यायासाठी लढणारे लोक आहेत की प्रत्येक जिल्ह्याचं बीड होतोय का काय, म्हणजे अशी चर्चा होते सुरू. आणि आमच्याकडे पुणे म्हणता कोयता गँग किंवा म्हणजे बेकायदेशीर शस्त्र त्याचं सुद्धा प्रमाण वाढत चाललं. आणि याला एक कारण नक्कीच आहे की दबंगपणा म्हणजे हिरोपणा असं एक वातावरण माध्यमांमधून येतंय, समाजात पण येतंय. सरळ मार्गाने चालणारा माणूस मूर्ख ठरवला जातो ही पण वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आमदारांसाठी सुद्धा आचारसंहिता असावी. तसं हे लोक जे दबाव आणणारे लोक आहेत तसं इतर गुन्ह्यांमध्ये जर का दबाव आणला तर ज्या प्रकारनी कारवाई होते त्या कारवाईपेक्षा यांना समुपदेशन किंवा कुठेतरी आपण केलेलं चुकीचं आहे याच्याबद्दलची जाणीव ही झाली पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर गौरीच्या मृत्यू प्रकरणामध्ये नातेवाईकांनी अनेक आरोप केले, त्यामध्ये पुरावे दडपण्याचा प्रयत्न केला जातो. राजकीय दबाव देखील या प्रकरणावरती आहे असं देखील तिच्या मामाचा आरोप आहे. तर वडिलांनी सांगितलं की ही आत्महत्या नसून हत्या आहे. त्या संपूर्ण प्रकरणाच्या दृष्टिकोनातून तिथली जर पोलीस यंत्रणा आहे ती कुठली माहिती देत नाही असं देखील त्यांनी सांगितलं. आणि ज्या दोघांची नावं दिली होती त्या दोघांची नावं फक्त चौकशी करून त्यांना सोडून दिलं. तर असा त्या कुटुंबाचा आरोप आहे की कुठेतरी हे प्रकरण दाबण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केला जातो. मी उद्या त्यांना भेटते, त्यांच्याकडून ऐकून घेते. पण कुठलंही प्रकरण असेल, संपदा मुंडेचं असेल किंवा साक्षीचं असेल किंवा हे असेल, मी त्यातले जे पोलीस अधिकाऱ्यांना ज्यांना भेटलेली आहे त्याच्यामध्ये तुमच्या मार्फत मी सांगू इच्छिते की महाराष्ट्रामध्ये शेकडो IPS अधिकारी, अनेक इन्स्पेक्टर्स आणि हजारो कॉन्स्टेबल्स असे आहेत की ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. त्याच्यामुळे जेव्हा मुद्दा कुठे होतो की पेपरला बातमी येत नाही की कसा तपास चाललाय, पण जेव्हा तपास कसा चाललाय याचा तपशील जर का उघड झाला तर त्याचा आरोपीला फायदा मिळतो. आणि म्हणून चार्जशीट दाखल होईपर्यंत हे जे मुद्दे असतात की कॉन्व्हर्सेशन मध्ये काय होतं किंवा फोनच्या याच्यामध्ये काय घडलेलं होतं, त्याच्यामध्ये काय एकमेकाच्या बद्दलच्या होत्या किंवा मेडिकलची जी सर्टिफिकेट्स असतात, दुर्दैवाने मला असं वाटतं की म्हणजे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की विशेषतः पुराव्यांचा ज्याचा परिणाम न्याय मिळताना आरोपीचे वकील करू शकतील अशा बातम्या करताना थोडंसं जर का विचार झाला की आपण ती पोलिसांकडे द्यावी पहिली आणि मग ती ब्रेकिंग न्यूज जर का झाली तर गोष्ट वेगळी होईल असं मला वाटतं. पण मला तर वाटत नाही की हे शक्य होणार आहे या जन्मात तरी सुद्धा. आत्ताच्या घडीला म्हणजे मी फार निराशेने बोलते कारण कोणीही ऐकायला तयार नाही या गोष्टी, ठराविक काही लोक सोडले तर. आणि दुसरं असं होतं की पुरावे म्हणून जे लोक बोलतात की आमच्याकडे आहे, तो जो माणूस त्या ड्युटीवर नाहीच आहे तो त्याच्याबद्दल बोलतो. म्हणजे ह्याचं काय करणार? जो माणूस नाहीच आहे त्यावेळेला पोलीस स्टेशनला तोही जाऊन सोशल मीडियात काही ना काही बोलत असतो आणि सांगत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जबाबदारीने रिपोर्टिंग करणं आणि संवेदनशीलतेने रिपोर्टिंग करणं आवश्यक आहे. दुसरं, काही जण जेव्हा भेटायला जातात ज्यांच्या घरातले लोक दगावलेले असतात त्यांना, त्याच्यामध्ये मी 2-3 प्रकार पाहिलेले आहेत की आम्ही तुम्हाला मदत मिळवून देतो सांगून सह्या घ्यायच्या, आम्ही परस्पर त्यांना न विचारता कोर्टामध्ये याचिका करून टाकायच्या आणि त्याच्याबद्दल उत्तर द्यायला जायची. कोठेवाडीच्या केसमध्ये तर आमच्या त्या महिलांकडून सह्या घेतल्या, 10-10 लाख तुम्हाला मिळवून देईन आणि नंतर ते NGO कुठे लंपास झाला तो परतच आला नाही. त्याच्यामुळे पीडितांची समजूत काय होतं की मीडियामध्ये आपण बोललो की आपल्याला न्याय मिळेल, पण त्यांना जे दिसतंय ना तर त्यांनी लेखी पत्र करावं. त्यांचा पोलिसांवर विश्वास नसेल तर ते न्यायालयाला द्यावं त्यांनी पत्र. त्यांना जर का वाटत असेल तर राष्ट्रीय महिला आयोगाला द्यावं जेणेकरून तो साक्षी पुराव्यात हस्तक्षेप करता येईल आपल्याला. रात्री पंकजाताईंनी भेट घेतल्यानंतर माझं वाटोळं करण्यासाठी तुमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून कुणीतरी प्रयत्न करताय आणि त्या संदर्भात त्यांनी शंका देखील व्यक्त केली. आणि भेटल्यानंतर माझा पी आहे म्हणून अशा बातम्या येत आहे असं देखील त्यांनी बोलत असताना वक्तव्य केलं होतं. तर नेमकं पंकजाताईला बदनाम करण्याचा विषय किंवा एवढं संवेदनशील प्रकरण आहे, तर या प्रकरणामध्ये असं कोण आहे की जे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे करायचा प्रयत्न करतात? आता मला असं वाटतं की मी मौन पाळलेलं बरं पडेल या विषयावरती. आणि याच्यावरती कसं आपण बोलणार, काय प्रत्येकाला
आयुष्यामध्ये राजकारणात ज्या महिला पुढे जातात त्यांना खूप शत्रू असतातच. त्याच्यामध्ये कोण काय करेल याच्यामध्ये राजकारणामधलं त्यांचा ते धर्म दाखवत असतात विरोधक जे आहेत ते. पण न्यायसंस्था च्या डोळ्यावरची पट्टी पण आता नाहीये आणि न्यायसंस्था बहिरी पण नाहीये. त्यामुळे न्यायसंस्था काही कोणाचा कोण नातेवाईक किंवा पीए म्हणून जास्त शिक्षा करणार असं नाहीये. परंतु बातम्या येत असताना तशा त्या बातम्या येतात हे अपरिहार्य असतं असं मला वाटतं थोडंसं. काय आपण म्हणालात की पीडितांबद्दल गैरसमज पसरवले जाऊ शकतात किंवा त्यांच्या बोललं जाऊ शकतं. तर स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचे जे काही वक्तव्य आले तेही अशाच बाबतीतले होते ज्याच्यावर नंतर Victimizing of victim आणि तशी चर्चाही झाली, त्याच्यावर टीकाही झाली. हा एक मुद्दा. आणि दुसरं राज्याच्या महिला आयोगाचे पदच रिक्त आहेत सध्या बरीचशी, आणि हीच परिस्थिती बाल हक्क आयोगाची सुद्धा आहे. जेव्हा बालकांवर अत्याचार होतो तेव्हाही बाल हक्क आयोग काउन्सिलिंग केलेला नाहीये आणि महिला आयोगाच्या फक्त अध्यक्ष आहेत आणि त्याही विक्टिमाइज ऑफ विक्टिम्स जर करत असतील तर कशा पद्धतीनं मग अपेक्षा ठेवाव्या. आणि सुदैवानं राष्ट्रीय महिला आयोगाचं अध्यक्षपदही मला वाटतं आपल्या महाराष्ट्राकडे आहे, तर तिथूनही काही दखल घेतली गेली आहे का नाही असं आम्हाला दिसलं नाही. कारण 3-4 प्रकरण तुम्ही स्वतः येऊन भेट देऊन गेलात, राष्ट्रीय महिला आयोगाने काय दखल घेतलेली दिसत नाही. तर तुम्ही काय विनंती कराल का? वैष्णवी आगवणीची केस ज्यावेळेला झाली आणि तिच्या जावेने तक्रार केली होती, त्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. ती कौटुंबिक संरक्षण कायद्याकडे पाठवायला हवी पाहिजे होती, तर ती पोलिसांकडे गेली आणि पोलिसांनी पुढे काही दखल घेतली नाही. त्यावेळेला मी विधिमंडळामध्ये बैठक घेतली होती आणि रुपाली चाकणकर, आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य यांनाही बोलावलं होतं. आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने पण एक मोठं सक्षमीकरणासाठी आयोगाच्या सदस्यांसाठी एक मोठं कॉन्फरन्स घेतली होती, त्याच्यातही मला बोलावलं होतं. सगळीकडे मी हे मुद्दे मांडले त्यामध्ये जे आहे ते. परंतु हे विक्टिमायझिंग ऑफ द विक्टिम होत असेल तर त्यांनी ते केलं की नाही, का जाणीवपूर्वक केलं का काय, मला त्याच्यात मी वैधानिक पदावर असल्यामुळे बोलणार नाही. परंतु मला आता असं वाटतंय की न्यायालयांवरतीच आमची भिस्त आहे की पदांवरच्या व्यक्तींनी बोलत असताना कायद्यामध्ये किंवा साक्षी पुराव्यात हस्तक्षेप होईल असं विधानं करू नयेत असं आता माझं तर मत उपसभापती म्हणून आहेच आणि ते मी नोंदवणार आहे. आणि मी सांगितलेलं पण आहे ते जे आहे ते. आणि आतापर्यंत आम्ही 1000 केसेससाठी आलो असून मला तर वाटत नाही की अशा पद्धतीने आम्ही कधी विधानं केली आहेत किंवा विजय रहाटकरांनी अशी काही विधानं केलेली आहेत असं झालेलं नाहीये. कोणाकडून काही विधान झालं असेल तर तो त्यांच्या पक्षाने आणि न्यायालयाने त्याची दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं. राजकीय जिल्ह्याच्या अस्मितेचा एक दाखला आहे. अनेक विरोधक येतात, विरोधक येतात आणि जिल्ह्याविषयी गरज होतात आणि त्याच्या त्या बातम्या तुमच्याकडे अनेक चांगले दादा त्याच्यानंतर बाकी मुद्दा. मात्र त्याची राजकीय जर वातावरण बघितलं तर असं कुठे जिल्हा दिसत नाही. मात्र अचानक कोणीतरी येतं आणि बीड बद्दल वक्तव्य करतात, ते पूर्ण महाराष्ट्रात जातात, मग त्याच्या बातम्या होतात. या लोकांना काही तुम्ही सल्ला द्याल? ह्या सगळ्यांचे महामेरुमणी तुमचे बीड जिल्ह्यातलेच आहेत ना. त्याच्यामुळे या सगळ्याला एवढं मोठं म्हणजे जी लॉ अँड ऑर्डरचा विषय होता त्याला एवढं मोठं स्वरूप दिल्यावरती ह्या गोष्टी नाईलाजाने होतात. पण मला दुसरं असं वाटतं की कुठलाही जिल्हा, कुठली जात, कुठल्याही समाजाचे लोक असे आपण त्यांना दूषणं देऊ नयेत. कारण सगळी आपण काय शिकतोय या घटनेमधून, काय शिकतोय? प्रत्येक समाजामध्ये चांगली आणि वाईट माणसं असतात. आज अनेक लोक ज्या समाजातल्या या मुलींनी आत्महत्या केली त्या समाजातल्या अनेक महिला कलेक्टर झालेल्या आहेत, त्या समाजातल्या महिला डॉक्टर आहेत. त्यामुळे जे काही थोड्या प्रमाणामध्ये असं दिसत असेल घटना तर त्या सार्वत्रिक होऊ नये म्हणून प्रयत्न करणं आपलं काम आहे. आणि दुसरं बीड वाचतंय म्हणून आता काही लोकांनी ज्या मोहिमा घेतलेल्या आहेत त्या स्वागतार्ह आहेत, चांगल्या आहेत. पण बीडमधल्या ऊसतोड कामगारांच्या महिलांच्या प्रश्नासाठी एक शेवटचा मुद्दा सांगते की सहकार विभाग अतिशय गंभीर आहे की तो कायदा करण्यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे. तो कायद्यामध्ये ट्रायपार्टेट अग्रीमेंट कसं होईल, म्हणजे साखर कारखानदार, ऊसतोड कामगारांचे काम करणारे करारदार, कंत्राटदार आणि साखर कारखाने, तर त्याच्यासाठी पण आपला प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे मी तर असं म्हणेन की बीडचं नाव ते तात्कालिक नसतं, ते परत कसं उज्ज्वल करायचं हे आपण ठरवू शकतो. तुम्ही काम करताय, पण अनेक वर्षापासून काम करत असताना आता महिला आयोग हा स्वायत्त आयोग आहे. तो जर एका पक्षाची प्रदेशाध्यक्षता पदावरती असेल किंवा राजकीय पक्षाची कनेक्ट एखादी व्यक्ती त्या ठिकाणी असेल तर खरंच महिलांना न्याय मिळू शकतो का? किंवा अनेक त्यांच्या पदाचा जवळचा जर कोणी व्यक्ती असेल
असे काय अनेक अशा प्रकरण आहेत की ज्या प्रकरणामध्ये महिला आयोग चुप राहिला, अनेक ठिकाणी प्रकरण समोर आले पण त्यावर कोणी बोलू नका, असं एखादा विषय होऊ शकतो का की एखादी महिला आयोगाच्या अध्यक्ष झाले तर पक्षाचा त्या संबंध तोडला पाहिजे किंवा त्याच्या अनुषंगाने ती स्वायत्त पद्धतीने ते काम केलं गेलं पाहिजे आणि स्वायत्त पद्धतीने पक्ष हा महिला आयोग काम करतोय का असं तुम्हाला वाटतं? नाही, पण तुम्ही जो विचारला रिक्त पदांचा विषय होता त्याच्यावर मी ऑलरेडी माननीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजित पवारांना बोललेली आहे. त्यानंतर मला जे योग्य वाटतात अशा काही महिलांची नावं पण मी सुचवलेली आहेत की हे काम करू शकतील. आणि शेवटी असं की लोकशाहीमध्ये पक्षाचे तुम्ही सदस्य कुठल्या ना कुठल्या असू शकता, परंतु पक्षाचे सदस्य असताना जी आपली कामाची चौकट आहे त्या चौकटीप्रमाणे आपण जर का न्याय दिला तर एखादा न्यायाधीश सुद्धा कॉलेजमध्ये असताना एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत एक बाजू घेऊन बोललेले असू शकतात, पण आपण तिथे गेल्यावर आपण कुठल्या खुर्चीवर बसलोय याचा विचार ज्यांनी त्यांनी केला पाहिजे. आणि मला असं वाटत नाही की कुठला अधिकारी आहेत तिथे दोघी तिघी जणी चांगल्या आयोगामध्ये, त्यामुळे कुठल्या एका पक्षाचं असं दावणीला बांधणं हे शक्य होणार नाही. आणि महाराष्ट्रातलं पोलीस, महाराष्ट्रातलं आरोग्य खातं एवढं पण एकदम ज्याला आपण म्हणू की सगळं ताळतंत्र सोडलेलं नाहीये की ते म्हणून पक्षाला अशा पद्धतीने वाहून घेतील स्वतः. अजिबात नाही. निवडणूक सुरू आहे आणि निवडणुकीच्या दरम्यान एका कार्यकर्त्याचे, भाजप कार्यकर्त्याचे काही पैसे सापडले. निलेश राणेंनी त्या ठिकाणी जात फेसबुक लाईव्ह केलंय. निवडणुकीमध्ये सगळा पैशाचा खेळ सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. महिला आयोग सुधारण्यासाठी कार्यशाळा पण घेतली. मी एक यांचा प्रश्न देऊन तुमचं घेतलं देखील बोला. ते मला मी ते फेसबुक लाईव्ह पाहिलेलं नाहीये. आता ते पैसे कशासाठी आले होते, काय आले होते वगैरे फार म्हणजे त्याच्यामध्ये तपशीलवार 2-3 दिवस त्या बातम्या चालतील, तोपर्यंत दुसरीकडच्या पैशाचं वाटप होऊन जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की कारण असं प्रकार होतात ना, एका ठिकाणचं लक्ष केंद्रित करायला कुठली तरी काय सापडते, नंतर मग ती सहकारी बँकेची होती असं कळतं. त्यामुळे फार आपले लोक पुढचे म्हणजे प्रगती पथावरती आहेत. त्यामुळे आपण त्याच्यावरती आताच लगेच काही भाष्य करणं योग्य नाही. ते इकॉनॉमिक ऑफेन्स विंग, पोलीस, निवडणूक आयोग यांच्याकडून त्याच्यावरती जेव्हा स्पष्टता येईल त्यानंतर आपण मत बनवणं चांगलं राहील असं मला वाटतं. काय दिसतंय तुम्हाला निवडणुकांमध्ये असं होतंय पैशाचा सगळा वापर होतो? हे पहा, असे अनेक वर्षापासून आपण ही चर्चा कायम करत असतो. लोक काय झालंय, पैसे नगरपालिका निवडणुकांमध्ये त्याचा काहीतरी उपयोग केला जातोय खरंय, पण फक्त पैशांमुळे निवडणुका जर का जिंकल्या जात असत्या तर मग काही पक्ष कायमचे हरलेच नसते आणि काही पक्ष खूप वर्ष हरून नंतर जिंकलेच नसते. त्याच्यामुळे अशा गोष्टी अगदी ज्याला आपण म्हणू फक्त काही वेळेला कोणाची मतं कापून किंवा शेवटच्या क्षणी गैरसमज पसरवून लाट वगैरे तयार करता येते. आणि तुमचे मी आभार मानते की तुम्ही आमच्या जिल्हा प्रमुखांवरती विश्वास दाखवला. सोपं नाहीये एवढं, कारण काय आहे की प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, पण त्या निवडणूक आयोगाच्या कचाट्यात न सापडता फक्त करण्यापेक्षा त्याच्याबद्दल आपण मतदारांना पण कसं पोचायचं हा उपयोग झाला तर त्या निवडणुकांना अर्थ तयार होईल असं मी म्हणेन. मागील 15 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे बीड जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते. पाली येथील एका सभेत म्हणले की बीड जिल्हा हा शिवसेनेसाठी कायम दुष्काळी आहे. तुमच्या शिवसेनेची काय अवस्था? आम्हाला दुष्काळी भागात काम करायला आवडतं पहिली गोष्ट, कारण लोकांच्यासाठी उपयोग आपण करू शकतो. दुष्काळ असला तरी सुद्धा काय शेवटी तिथे माणसंच राहतात ना. आणि मुद्दा असा आहे की दुष्काळाच्या कामात मराठवाड्यामध्ये असेल अनेक ठिकाणी ज्याला शिवशाहीचं पहिलं सरकार आलं 95 मध्ये, तर कृष्णा खोरे केला, मराठवाडा विकास महामंडळाची भूमिका झाली. सगळेजण हसत होते काय करणार कशा. आता त्याच पक्षांमधले लोक आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं कुणावर तरी काही हे करण्यापेक्षा त्यांना जर का अनिल जगतापची आठवण आली असती तर त्यांनी आसूड दिला होता त्यांच्या हातात. आता तो आसूड त्यांनी वापरलाच नसेल तर आसूडाचा उपयोग करणारे किंवा बेप्रसंगी कायद्याचा उपयोग करणारे एकनाथ शिंदे आहेत ना. कुठलाही दुष्काळ असो नाही तर पाऊस आणू. खूप वर्षानंतर यावेळी बीड जिल्ह्यात शिवसेना चांगल्या पद्धतीनं फाईट मध्ये उतरलेली दिसते. बीड असेल, गाव असेल, धारूर असेल, परळी असेल, नगरपालिका निवडणुकांमध्ये असं हे चित्र खूप वर्षानंतर पाहायला मिळते की अनेक ठिकाणी आपल्याला धनुष्यबाण चिन्ह बॅलेटवर दिसेल. नेमकं आता पार्टी म्हणून कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या संदर्भानं आपण शिवसेनेच्या नेते आहात, आपण काय सांगणार आहात? आज आपण काही संपर्क करणार आहात तर काय बोलणार? एक मी असं सांगेन की ज्यावेळेला विधानसभा निवडणूक झाली तर त्यावेळेला सगळ्यांना लोकसभेच्या वेळेला तर मला अनेक लोक खाजगीत विचारायचे किती आकडा येणार, 3 येणार का 5 येणार. पण मला विश्वास होता की आपण 15 पर्यंत जाऊ असं आम्हाला वाटत होतं. पण 4-5 ठिकाणी आमचे निर्णय म्हणजे थोडेसे बदलावे लागले. विधानसभेच्या वेळेला सुद्धा 60 जागा निवडून आल्या
तर आमची संघटना जेवढी पाहिजे तेवढी काही मजबूत नव्हती. पण शिंदे साहेबांनी केलेलं काम आणि शिवसैनिकांनी झटून केलेलं काम, लाडक्या बहिणींनी दाखवलेला विश्वास, याच्यामुळे हा सगळा हुरूप तयार झालेला आहे. त्यामुळे इथे आम्ही जे लढतोय त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की कुणाच्यासाठी कुणीतरी सेटलमेंट करून पैशासाठी पाठीमागे घेणं हा प्रकार नाहीये की जे पूर्वी दुर्दैवानी काही ठिकाणी आम्हाला असा अनुभव आलेला आहे की वरतीच कुठेतरी ते सेटलमेंट करून झालेली असायची. दुसरं, माननीय शिंदे साहेबांचा चेहरा विश्वासार्ह आहे. वर्तमानात आणि भविष्यात हमी देणारं नेतृत्व म्हणजे शिंदे साहेब असं वातावरण आहे. आणि अनिल जगताप, सचिन मुळूक, संगीता चव्हाण, नवले सगळे तुमच्या कार्यकर्त्यांवरती फार त्यांचं लक्ष आहे. किती गर्दी असली तर सगळ्यांना असं वाटतं की बाबा ते कोणाशी बोलतात कोणाशी नाही, पण किती गर्दी असेल तरी त्यांना पाहिजे त्या कार्यकर्त्याला नाव घेऊन ते 1 मिनिटं तरी बोलतात, सांगतात. त्यांनी तक्रार केली, एखाद्या माणसाने उच्छाद मांडला असेल तर अशा वेळेला ते त्याला शिक्षा करण्यासाठी सुद्धा कार्यकर्त्यावर विश्वास ठेवतात. याचा तुम्हाला पडता आणि अनुभव आलेला आहे. आणि त्यामुळे आम्ही आमच्या परीने जे लढतोय त्याच्यामध्ये ही आजची लढाई नाहीये, तर पुढच्या 10, 15, 20 वर्षांसाठीचं शिवसेना पक्ष उभारण्याची बीज याच्यामध्ये आहेत. आणि मी जे करू शकते तेवढं करू शकते की ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना न्याय मिळेल, याच्यामध्ये आम्ही तुमच्या बाजूने आहोत एवढं सांगण्यासाठी मी आले आहे. आणि मतदार सुद्धा नक्की तो विचार करतो. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य मंत्री दादा भुसे यांनी केलेलं आहे. राजकारणात काही होऊ शकतं ना, त्याच्यात काय म्हणजे ते चांगलंच आहे ना. असं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप आणि शिवसेनेमध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळतोय. पालघरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दोघांचे भाषण झालं आता थोड्या वेळापूर्वी. त्यांच्यामध्ये रावणाची लंका कोणी दहन केली याच्यावर सुप्त संघर्ष पाहायला नाही. मिळतोय. देवेंद्रजींचं भाषण पण मी ऐकलं. देवेंद्रजींनी ते आउटसोर्स करून टाकलं, लंकाची कोणी दहन करायचं ते. मतभेद झाले असले तरी मतभेद दोघांमध्ये नाही आहेत. हे शिंदे साहेब जे बोलले ते योग्य आहे, सत्य आहे. आणि त्याच्यामुळे असं स्थानिक निवडणुकांच्या मध्ये अशा गोष्टी होत असतात, ते अपरिहार्य आहेत. आणि दोन्ही पक्षांना चांगल्या पद्धतीने वेगाने काम करायचंय म्हटल्यावरती या गोष्टी होऊ शकतात. पालघरच्या निवडणुकीमध्ये जे चित्र पाहायला मिळतं मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील पाहू शकतो. मुंबईमध्ये महायुती होईल, काही शहरांमध्ये महायुती होईल आणि ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी सुद्धा मनभेद न होता निवडणुकांच्या नंतर हे दोन्ही पक्षच एकत्र दिसतील. धन्यवाद, आभारी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.